वांग्याचं भरीत म्हटलं की मऊ लुसलुसीत हवं, त्यात जास्त बिया नसाव्यात, त्यातल्या त्यात मस्त स्मोकी फ्लेवरचं असावं, मग तर खूपच छान. आपल्या सगळ्यांना माहीतच असणार की चंपाषष्ठीला ह्या वांग्याच्या भरिताचं विशेष महत्त्व आहे. मी मागच्या वर्षीही वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, परंतु आजची ही रेसिपी खास आहे कारण ह्यात काही जास्त तामझाम नाही आहे. अगदी साधी, सोपी आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण आजचे वांग्याचे भरीत बनवणार आहोत. तर हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचे भरीत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी स्पेशल भरितासाठी जे वांगे असतात ते वांगे इथे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे वांगे उपलब्ध असतील ते तुम्ही इथे घेऊ शकतात. वांगे कुठल्याही जातीचे असू द्या, परंतु वांगं हे वजनाला हलकं असावं आणि देठही ताजं असावं. आता वांगे सर्वात प्रथम मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर कोरडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर वांग्यांना मी वरतून तेल लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने, जेणेकरून साल पटकन निघते. अशा पद्धतीने सर्व बाजूला मी वांग्याला तेल चोळून घेतलेले आहे. आता मधून आपण वांगं कापून घेणार आहोत, जेणेकरून आत कीड वगैरे आहे का ते आपल्याला चेक करता येईल. अशा पद्धतीने छोटीशी भेग मी वांग्यामध्ये करून घेतलेली आहे आणि आतमध्ये चेक करून घेतलेली आहे. कुठं अळी वगैरे दिसते का, कुठे छिद्र वगैरे दिसतं का. आता तुम्ही ह्यामध्ये सुद्धा लसूण वगैरे भरू शकतात किंवा वरतून टाकलं तरीसुद्धा चालू शकते. आता हे वांगे आपल्याला गॅसवरती भाजायला ठेवायचे आहेत. गॅसवर किंवा चुलीवर तुम्ही हे वांगे भाजू शकता. चुलीवरची चव तर अप्रतिम असतेच, परंतु नसल्यास असे गॅसवर भाजल्यानेही वांगे आतपर्यंत नीट मऊ होते. ओव्हन किंवा कढईत भाजलं तरी होते, पण डायरेक्ट भाजल्यामुळे जी स्मोकी धुरकट चव येते ती येत नाही. हे बघा, असा छान काळसर कलर दिसायला लागला की समजायचं वांगं भाजत आलंय. आणि वांगं भाजले गेले हे ओळखण्याची ट्रिक म्हणजे अशा पद्धतीने सुरी तुम्ही वांग्याच्या आतमध्ये घालून चेक करू शकता. वांगं एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे. आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत आणि लगेचच फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी इथे मी लोखंडी कढईमध्ये तेल तापवून घेतलेले आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. जिरे मोहरी तेलावरती छान फुलू द्यायची आहे. जिरे मोहरी तेलावरती छान फुलल्यानंतर इथे मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत. शेंगदाणेही तेलावरती आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे फोडणीमध्ये मी हिंग टाकलेला आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूणही ॲड केलेला आहे. आता लसूणही आपल्याला तेलावरती छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण छान फ्राय झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी ह्यामध्ये ॲड केलेला आहे. बारीक चिरलेला कांदाही आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे. छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता एकीकडे भाजलेलं वांगं छान थंड झालं आहे, ते सुद्धा आपण सोलून घेऊया. वांग्याच्या वरतून तेल लावल्यामुळे झटपट असं वरचं कव्हर निघून जातं, वरचं साल झटपट असं निघून जातं. अशा पद्धतीने सर्व वांग्यावरचं मी काळपट असं साल काढून घेतलेलं आहे. सर्व साल काढून घेतल्यानंतर आता आपण इथे काटा चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हे वांग मॅश करून घेणार आहोत आणि देठ काढून टाकलेलं आहे. आता अशा पद्धतीने वांग भाजल्यानंतर ते कच्चंही खूप छान लागतं, म्हणून मी थोडंसं इथे काढून घेतलेलं आहे. आता एकीकडे कांदाही परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडेफार मसाले टाकणार आहोत. आता इथे सर्वात प्रथम मी पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे. त्यानंतर पाव चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे.
त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाल्यांचा कच्चा स्वाद निघून जाईल. त्यानंतर लगेचच मॅश केलेलं वांगं आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळच आपल्याला गॅसवरती असं हलवतच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे. आता इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम नैवेद्य दाखवून सर्व करूया. ह्यासोबतच विशेष मान असलेली बाजरीची टम्म फुगणारी भाकरी कशी करायची याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वरती आय बटनवर देखील तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.